कसे आहेस सर? एकदम छान सुरेश, तू सांग कसा आहे? सर मजेत एकदम. फायनली आपण पॉडकास्ट शूट करतो आहे कारण तुमच्या बिझी शेड्यूलमधून. आय कॅन टोटली अंडरस्टँड. सो आपण स्टार्ट करूया. बेसिकली तुमचा एज्युकेशन फील्डमधला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स राहिला. खूप काही गोष्टी पॅरेंट्स, विद्यार्थी, इव्हन मी पण शिकू शकतो तुमच्याकडनं आणि आज ते शिकण्याचा प्रयत्न करू. आपण स्टार्टिंग फ्रॉम युअर एज्युकेशनल जर्नी, की तुमचं एज्युकेशन स्कूलिंग कुठनं झालं, कॉलेज इयर्स वगैरे काय होतं, जॉब वगैरे कसा राहिला तुमचा? बघ सूरज, माझं जे प्रायमरी एज्युकेशन आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खेळ इथून झालं. म्हणजे असं म्हणून की एकदम ग्रामीण भागामधनं झालं. खूप काही एज्युकेशनल असं एन्व्हायरमेंट होतं असं नाही, पण पॅरेंट्सने तेव्हा एक सांगितलं की नाही, तुला हे असं असं करायचं, अभ्यास करायचा. तर ग्रामीण भागातून बघ तिथे मला चांगलं एक यश मिळालं. 6-7पर्यंत मला चांगले मार्क्स मिळाले. तर पॅरेंट्सला एक वाटायचं की याला कुठेतरी मुर्शीला आपण पाठवूया. तर 8पासून तर 12पर्यंतचं जे माझं एज्युकेशन आहे ते मोर्शीला झालं. आणि येथे आल्यानंतर पण मला एक कॉन्फिडन्स आला की नाही, आपण अजून बेटर आपल्याला करता येतं, चांगलं करता येतं आणि ग्रामीण भागातून येऊनही आपण इच्छा मुलांसोबत चांगलं कॉम्पीट करू शकतो. तर 11-12मध्ये त्यावेळेस आता PET होती. माझं एक झालं होतं की इंजिनिअरिंगकडे जायचं आपण, तर प्री इंजिनिअरिंग टेस्ट होती. बरं, PETमध्ये चांगला स्कोर मिळाला. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीला माझा नंबर लागला. मी असं म्हणेल की माझ्या एज्युकेशन फील्डमधली एक ती चांगली अचिव्हमेंट होती. आणि तिथून मग असं झालं की इंजिनिअरिंगचं स्टडी करत असताना फायनल इयरला आमच्या कॉलेजला प्लेसमेंट रिक्रुटमेंट झाला. आणि फायनल इयरमध्ये असताना पहिल्याच कंपनीत माझं प्लेसमेंट झालं, थर्मॅक्स इंडिया लिमिटेडमध्ये. तिथे मी जॉब केला. तिथून टाटा मोटर्समध्ये जॉब केला. आणि तिथे थोडा जरा स्विच झालं. स्विच असं झालं की मी ते सोडून दिलं आणि थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या मागे वगैरे लागलो. पण अगेन मला गव्हर्मेंट जॉब लागला. तर त्यामध्ये 2-3 गव्हर्मेंट जॉब लागले. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राला PO म्हणजे ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून मी काम केलं. पण तिथे काही जास्त दिवस मन रमलं नाही आणि असं करत शेवटी मी ते पण रिझाईन केलं. आणि 2015पासून मी आजपर्यंत एज्युकेशन फील्डमध्ये काम करत आहे. तर असा हा ओव्हरऑल थोडा एक मागे पुढे प्लस मायनस असा एक जर्नी होता. सर बघा, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग गव्हर्नमेंट जॉब घेणं हे प्रत्येक एक पर्सनचं एक ड्रीम असतं. आणि इफ आय एम कमिंग फ्रॉम मिडल क्लास फॅमिली तर ते तर असतंच की एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक माइलस्टोन असतो. मग गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर स्विच कसं काय झालं, म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये काय ते काय स्टोरी राहिली थोडी? पहिले तर प्रायव्हेट जॉबमध्ये असताना मी जे जॉब सोडला तो कशासाठी सोडला, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम MPSC असेल किंवा बाकी एक्झाम असेल याचा अभ्यास करण्यासाठी. मग तो 1.5-2 वर्ष अभ्यास केला. त्या दरम्यान मला, मी जसं म्हटलं की जॉब मिळाला. आणि त्यामधला माझा जॉब होता तो म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राला PO म्हणजे एक चांगला जॉब होता, असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब होता. तर मग कुठेतरी माइंडमध्ये होतं की आपण आपल्या गावी वापस जाऊन पुन्हा काहीतरी करू शकतो. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना आपली मदत होऊ शकते. आणि एक थोडं पॅशन होता आणि इंटरेस्ट होता टीचिंगचा. तर 2015मध्ये मला अजूनही आठवतं की 2015मध्ये मी मोर्शीमध्ये एक छोटा हॉल घेतला आणि 10-12 विद्यार्थ्यांपासून मी म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं मुलांना गायडन्स करायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि एकटाच होतो. म्हणजे असं समज की लिफलेट वाटण्यापासून तर शिकवण्यापर्यंत सर्व काम मी एकटाच करायचो. तर त्यामध्ये पण एक बघा, मी जॉब सोडून आलेलो होतो त्यामुळे एक बर्डन होतं, हां प्रेशर होतं की यू हॅव टू परफॉर्म. पण ॲट द सेम टाईम फॅमिलीला एक कॉन्फिडन्स दिला होता की जसे मी 1.5-2 वर्षात 2-3 गव्हर्मेंट जॉब मिळवले, जर मी या क्षेत्रामध्ये जर यशस्वी नाही झालो तर माझा प्लॅन बी तयार आहे. मी म्हणजे हे बघूया, आपण 1 वर्ष एक्सपेरिमेंट करूया काय होतं. पण मोर्शीतील विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं काम केल्याने काय झालं की विद्यार्थी संख्या माझ्याकडे वाढतच गेली आणि मला कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही. आणि मुलांना खूप फायदा झाला. MPSCच्या बाबतीत जर झालं, MPSC किंवा बाकी सरळ सेवा भरती वगैरे, तर आज माझे जवळपास 90 ते 100 विद्यार्थी असे आहे, कॅन्डिडेट असे आहे की जे विविध शासकीय सेवांमध्ये आज काम करत आहेत. ती माझी अचिव्हमेंट आहे. आणि प्लॅन बी जो मी ठेवला होता त्याकडे वळून पाहायची मला गरज पडली नाही. आणि असा हा ओव्हरऑल जर्नी आजही चालू आहे. सर जसं तुमचं एज्युकेशन फील्डचं अराउंड 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. तुम्ही भरपूर वेगवेगळे एंट्रन्स एक्झाम आहे, जसं MPSC UPSC असो, JEE नीट असो, विद्यार्थ्यांना शिकवतात. तर MHT CET आपण आज मेजरली डिस्कस करणार आहे. पॅरेंट्ससाठी असो किंवा स्टुडंटसाठी, स्टुडंट 10चा असो की 12चा, पॅरेंट्स फार्मर असो की एज्युकेटेड असो, त्यांना समजलं पाहिजे की नेमकी हे MHT CET एक्झाम कशासाठी असतात, कोणकोणत्या डोमेनसाठी घेतले जातात. कारण कन्फ्युजन असते की MHTमुळे मला फार्मसी मिळणार का, याच्यामुळे मला इंजिनिअरिंग मिळणार का, किंवा BCAला ॲडमिशन मिळणार का. तर थोडं MHT CET सिम्पल लँग्वेजमध्ये सांगता येईल ही एक्झाम काय?
बघ सूरज, मुलं जेव्हा 10वीला येतात तेव्हा पहिला एक चेक पॉईंट येतो की ते स्टेट बोर्डचे एक्झाम देतात आणि मार्कलिस्ट त्यांना मिळतं. पण आता 10वीमध्ये कितीही मार्क्स मिळाले तरी मॅक्झिमम पॅरेंट्स आणि स्टुडंट्स हे डिसाईड करतात की मला सायन्स स्ट्रीमकडे जायचं आहे. त्याचा एक मेजर रिझन काय आहे की एक प्रोफेशनल डिग्री कोर्सेसला त्यांना कुठेतरी 12वीनंतर करिअर घडवायचं आहे. मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मसी असो, ॲग्रिकल्चर असो, किंवा जसं म्हणलं तू BCA असो आता. ओके, तर आता मग मुलांना 11thला सायन्सला त्यांनी ॲडमिशन घेतली. मग 11-12th ते स्टडी करेल, नो डाऊट 12thला सुद्धा ते स्टेट बोर्डचे एक्झाम किंवा बोर्ड एक्झाम देईल. अगेन त्यांचे एक नवीन मार्कलिस्ट तयार होईल 12 स्टेट बोर्डचे. पण आता त्यांना जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा फार्मसीला, तर बेसिकली त्यांना आता एंट्रन्स एक्झामला अपियर व्हायचं आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र स्टेट लेवलची जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ती म्हणजे MSCT. MSCTमधला MH म्हणजेच महाराष्ट्र, CET इज अ कॉमन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, आणि सर्व विद्यार्थ्यांना मग जे 12th अपियर आहे, ज्यांना या सर्व कॉलेजेसला ॲडमिशन पाहिजे आहे ते सर्व मुलं या CET एक्झामला अपियर होतील. आता बघा, आणि मागच्या वर्षीपासून जसं आपण इंजिनिअरिंग म्हणतो, इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे असेल तर CET देताना त्याचे सब्जेक्ट, मेन सब्जेक्ट असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. ॲग्रिकल्चर आणि फार्मसीला जर जायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असेल. ओके, पण आता मागच्या वर्षीपासून अजून एक नवीन CET ॲड झाली, ती म्हणजे BCAला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर अगेन एक CET, जे आपण, कारण की वर्ड तर कॉमन आहे आणि 12वीनंतरच द्यायची आहे, तर BCAला जरी ॲडमिशन घ्यायची असेल तरी आता CET द्यावं लागतं. सो बेसिकली CET एक हे 12ची बोर्ड एक्झाम सोडून मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे स्टेट लेवलची. सो बेसिकली सर इथे विद्यार्थ्यांना ना खूप कन्फ्युजन होतं. तर जसं CET तर एक्झाम आहेच, पण JEE आणि MHTCT वर्सेस म्हणू आपण, भले ते एक्झाम मोर ऑर लेस एकाच फील्डकडे घेऊन जातात, बट कधी कधी पॅरेंट्सला समजत नाही किंवा पॅरेंट्सला वेगळ्या पद्धतीने पोर्ट्राय केलं जातं, जे पण हॅशटॅग काउन्सलर्स वगैरे किंवा प्लॅटफॉर्म्स आहे. तर थोडं सांगणार का, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन MHTCT अँड JEE? बघा, आता जसं कधीतरी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कधीतरी एक ठरवलं होतं की मुलाला स्टेट बोर्डला टाकायचं की CBSEला टाकायचं. स्टेट बोर्ड लिमिटेड टू आपण म्हणू की पर्टिक्युलर स्टेट. ओके, CBSEचा करिक्युलम कसा असेल तर थ्रू आउट द कंट्री सेम असेल, म्हणजे एक नॅशनल लेवल झाला आणि एक स्टेट लेवल झाला. आता बघा, इंजिनिअरिंग, जसं आता आपण पर्टिक्युलर इंजिनिअरिंगबद्दल बोलू आपण, कारण की आपण JEE आणि CET याचे कंपॅरिझन करतोय. तर आता इंजिनिअरिंगकडे जर जायचं असेल तर इंजिनिअरिंगचे कॉलेजेस जे आहेत ते 3 लेवलचे आहे. एक आपण म्हणू की नॅशनल लेवलला IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देन NITs, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अँड देन कम्स द स्टेट लेवल इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे, मग आता जर तुम्हाला IIT आणि NITला जर ॲडमिशन पाहिजे असेल, ठीक आहे, तर मग तुम्हाला JEE क्रॅक करावे लागेल. IITला जर क्रॅक करायचं असेल, IITत ॲडमिशन पाहिजे असेल तर मग तुम्हाला मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्ही पण. NITला ॲडमिशन पाहिजे असेल तर JEE मेन्सचा जो स्कोर असेल त्या स्कोरवर तुमची ॲडमिशन होईल NITsला. आणि स्टेट लेवल इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहे, ज्यामध्ये जसं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेसारखे, PICT सारखे जे एकदम चांगले कॉलेजेस आहे, हे स्टेट लेवलला जरी आहे, पण येथे जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल मग यू हॅव टू अपियर फॉर द MHCET. बघा काय होतं, जसं तू हॅशटॅग काउन्सिलर अँड ऑल असं म्हटलं तर आता मोर्शीसारख्या तहसील प्लेसला अनेक मोठे क्लासेसवाले, वी ऑल नो देअर नेम्स अँड एव्हरीथिंग, ते येतात आणि स्कूलला जातात, पॅरेंट्सला पर्सनली मिळतात, भेटतात आणि काय सांगतात की नहीं इसको IIT ही जाना है, ठीक है, इसको IIT जाना है तो फिर इसको JEE देना है. ठीक आहे, मग पॅरेंट्स आणि मुलांच्या डोक्यात फक्त JEEच बसतं आहे. ठीक आहे, आता बघ काय आहे ना, JEEचा जो सिलेबस आहे तो व्हास्ट आहे, नो डाऊट, आणि CETचा जो सिलेबस आहे तो ॲज कम्पेअर टू JEE थोडा कमी आहे. बरं, आता JEE आणि CETमध्ये मेन डिफरन्स असा नाही की JEEचा तुम्ही खूप प्रिपरेशन केली तरी त्याच प्रमाणात तुम्हाला सक्सेस मिळेल किंवा तुमचा स्कोर होईल असं नाही आहे. पण CETचं काय आहे ना की बिलकुल तुम्ही एक टार्गेट ओरिएंटेड जर स्टडी केला ना तर तुम्हाला जेवढे तुम्ही एफर्ट्स घ्याल त्याच प्रमाणात तुम्हाला सक्सेस मिळतं. हा सर्वात महत्त्वाचा डिफरन्स आहे. ओके, आणि खूप चांगले कॉलेजेस CETमध्ये सुद्धा आहे की ज्याच्यामुळे तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. सो बेसिक डिफरन्स काय म्हणता येईल मग आपल्याला की जी एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे, CET आपली स्टेट लेवलची एक्झाम आहे, आणि CETमध्ये एक तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. मी असं म्हणत नाही की JEEमध्ये यश मिळत नाही, फक्त मी म्हणत आहे की सक्सेस रेशो जरा कमी आहे.
सर इथे काही मिथ्स पण क्लिअर करा. काही विद्यार्थ्यांमध्ये पॅरेंट्समध्ये मिथ्स असतं की मी JEEचा अभ्यास केला तर माझा CETचा अभ्यास होऊन जाईल. पहिलं मिथ. ठीक आहे. सेकंड सर, मग JEEच्या स्कोअर तर मग आपले PICT COP पण ॲक्सेप्ट करतात, मग तर मला त्याच्या थ्रू पण ॲडमिशन मिळू शकतं. पण विद्यार्थ्यांना ते माहीत नसतं की तिथे पर्सेंटेज कमी आहे. ते पण एक कव्हर करा. अँड थर्ड, कुठेतरी पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं की बाबा JEE थ्रू जर तुम्हाला समजा IITने लागलं तर NIT तर लागणारच आहे, NITने लागलं तर गव्हर्नमेंट कॉलेजचं किंवा प्रायव्हेट कॉलेजचं लागणारच आहे. मग कशाला बस CETसाठी करता? ते आजकाल डायलॉग पण फेमस आहे ना, कोटा फॅक्ट्रीचा. IIT इसलिए नहीं पढ़ना है या JEE इसलिए नहीं पढ़ना है कि अच्छी जॉब लगेगी. टफ बॅटल लढने से कॉन्फिडन्स आता है, पण कधी कधी कॉन्फिडन्स कसा लूज पण होतो, हे तिन्ही मिथ सांगा. बघा काय होतं, आता आपण मोर्शीचं एक्झाम्पल घेऊ. दर 10वीची एक्झाम होते. बऱ्याच मुलांना आता 10वीमध्ये स्कोअर करणं खूप इझी झालं आहे. म्हणजे असं होतं की 96, 97 एक कॉमन पर्सेंटेज होऊन जातात. आणि एकदा त्याला 96, 97 मिळाले की काय होतं, थोडं पॅरेंट्सचा एक कॉन्फिडन्स वाढून जातो की नाही आपला मुलगा खूपच हुशार आहे. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये 96% किती मुलांना मिळालं त्या याचा एकदा स्टडी त्यांनी करायला पाहिजे. मग तेव्हा समजेल की नक्की आपला मुलगा कुठे किंवा आपला विद्यार्थी कुठे स्टँड होतो. ठीक आहे. आता बघा काय होतं की जेव्हा JEEसाठी जेव्हा मुलं जातात किंवा तू जसं पॅरलल प्रिपरेशनबद्दल विचारलं की JEE आणि CETच, की हे जे मोठे मोठे क्लासेसवाले आहे ना, हे मार्केटिंग करून काय सांगतात की हां की तू JEEची प्रिपरेशन केली म्हणजे तुझा CETचा अभ्यास आपोआपच होतो. बरोबर आहे. पण आपण कितीतरी एक्झाम्पल पाहतो असे की जे मुलं मोर्शीतून गेलेले आहे फक्त JEEच्या नावाने गेलेले आहे. पण काय होतं की तो मुलगा घरापासून दूर चाललेला आहे. पॅरेंट्सचा वॉच आहे नाही, कारण की प्रत्येक पॅरेंट्स मुलासोबत जाणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे तो किती तास अभ्यास करतो, कसा अभ्यास करतो, तो कुठे वेळ घालवत आहे हे पॅरेंट्सला माहीत नाही. पॅरेंट्स फक्त काय करतील, एक कॉल करतील किंवा महिन्यातून एकदा त्याला भेटायला जातील. बरोबर आहे. सो की JEEची प्रिपरेशन मुलगा जेव्हा करत राहतो आणि तो कुठेतरी घरापासून दूर राहतो, बरोबर आहे, त्यावेळेस त्याची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. कधी कधी ही मुलं तिथे कोपअप होऊ शकत नाही, मॅच होऊ शकत नाही फॅकल्टीसोबत. त्यांचा जो स्पीड राहतो शिकवण्यात तो खूप जास्त राहतो आणि ते बाकीच्यांबद्दल विचार नाही करणार की कोण मागे पडत आहे का. इंडिव्हिज्युअली ते विचार नाही करणार. 100पैकी जर 2-4 मुलांना समजा ते त्यांनाच कॅरी फॉरवर्ड करणार आहे, कारण की त्यांचं सक्सेस ते सर्वांना दाखवणार आहे मार्केटिंगसाठी. बरं आहे. मग मुलाला वाटते की अरे कुठेतरी आपण मागे पडत आहे. बरोबर आहे. सो एक त्यांच्यामध्ये एक डिप्रेशनची एक फिलिंग येतं, फ्रस्ट्रेशन येतं. पण दुसरी एक फिलिंग असते ना डोक्यामध्ये, त्यांच्या दुसरा एक थॉट असतो की आपल्या पॅरेंट्सने तर इतके पैसे आपल्या इथे दिलेले आहे म्हणून ते तो कंटिन्यू करत राहतो आणि एक ते जबरदस्तीने ते चालू राहतं प्रोसेस. काय होतं, क्लासेसवाले सांगतात की पॅरलल प्रिपरेशन होऊ शकते, पण असं होत नाही. बघा हे क्लासेसवाले काय करतात, JEE टाकतात. ॲक्च्युली 3 लेवल आहे. स्टेट बोर्ड आहे, ओके, CET आहे आणि JEE आहे. JEE म्हणून की आपण टॉप लेवलला डिफिकल्टी लेवल हाय आहे. मग मला सांगा, आपण डायरेक्ट डिफिकल्ट लेवलची प्रिपरेशन करणार का? आपण स्टेप बाय स्टेप वरती जायला पाहिजे. आपण पहिला एखादा चॅप्टर जर फिजिक्सचा असो, मॅथ असो, वाटेवा, ठीक आहे, एक चॅप्टर आपण तुम्हाला स्टेट बोर्डमधून शिकावा लागेल. बरोबर आहे. तो चॅप्टर तुम्ही CETच्या लेवलला प्रिपेअर करा, तो चॅप्टर तुम्ही JEE लेवलला प्रिपेअर करा. एक स्टेप अप जा. हे क्लासेसवाले मुलांना डायरेक्ट वरती नेऊन ठेवतात आणि इथे मॅच झाले की ते डायरेक्ट खाली पडतात, ते कुठेच राहत नाही. म्हणून मी मुलांना नेहमी सांगत असतो की स्टेप बाय स्टेप स्टडी करा, एक स्टेप अप जा. बरोबर आहे. आणि JEEची एक्झाम करत असताना, JEEची प्रिपरेशन करत असताना CETची किंवा स्टेट बोर्डची आपोआप प्रिपरेशन होते, हे बिलकुल सत्य नाही आहे. दिस इज नॉट द फॅक्ट. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द बोर्ड लेवल एक्झाम, देन CET अँड देन JEE. ठीक आहे. दुसरं एक तू म्हणाला की जसं पॅरेंट्सचा एक तू विषय काढला, तर पॅरेंट्सचा रोल नक्कीच महत्त्वाचा आहे. बरं आहे. मुलांच्या डोक्यात तर खूप काही क्वेश्चन्स राहतात की आपण कुठे जायला, ते एक प्रवाहामध्ये ओढले जातात. ठीक आहे, मार्केटिंगमुळे. येस बिलकुल मार्केटिंगमुळे ते ओढले जातात. परंतु त्यांना एक प्रॉपर काउन्सिलिंग जर झालं की जसं आता आमच्या क्लासेसचा जर मागच्या वर्षी जर पाहिला तर मोर्शीमध्ये राहून अतिशय सामान्य घरातला मुलगा कृष्णा बुले नावाचा, बरं, एक 6चा मुलगा, 99.56% त्यांना मोर्शीमध्ये मिळाले आणि दरवर्षी 99% जास्त मार्क्स मिळतात. मग आम्ही त्यांना IITचे स्वप्न एकदम दाखवत नाही, आम्ही रियालिटीसोबत चालतो. आणि रियालिटीसोबत जर आपण गेलो ना तर बिलकुल चांगलं कॉलेजही मिळतं, अभ्यासही छान होतो आणि गोष्टी सिम्पल राहतात. या एक्झाम्पलला किंवा सिच्युएशनला मी लिटरली कनेक्ट करेल, कारण माझी पण एक कझन सिस्टर आहे.
जसं मी बघितलं पहिले तिने JEE डिसाईड केलं, 5-6 महिने तिथे इन्व्हेस्ट केले. मग तिला वाटलं फिजिक्स आणि मॅथ्स तर खूप डोक्याच्या वर जात आहे, मी थोडं बायोलॉजी फील्ड्स बघतो तर मी नीटकडे जातो. मग अजून 5-6 महिने वेस्ट झाले. मग तिला लक्षात आलं की कॉम्पिटेटिव्ह इट्स नॉट माय कप ऑफ टी. तिने डायरेक्टली मग स्टेट बोर्डवर शिफ्ट केला. आणि इव्हन तिला तिथे पण थोडं अंडर कॉन्फिडंट फील होतं की मी फेल तर नाही होईल, कारण भरपूरसा टाईम एक्सपेरिमेंटमध्ये चालला गेला ना. तर म्हणून एक प्रॉपर आपलं रिअलिस्टिक, जसं तुम्ही म्हटलं ना, रिअलिस्टिक गोल डिसाईड करणं पण गरजेचं आहे. उगाच IIT लिहिल्याने वॉलवर वगैरे कुठे पेजवर तर जमणार नाही. दॅट्स ट्रू सर. आता आपण थोडं आता MSTCTकडे येऊया. तर MSTCTचे नोटिफिकेशन कधी येतं, बेसिकली त्याचं समजा एक्झाम कोणत्या मंथला असतं आणि काय बेसिक डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, म्हणजे जेणेकरून पॅरेंट्स आणि विद्यार्थी जसे वेल प्रिपेअर्ड राहणार. थोडं एक पॉईंट बॅक जातो. फक्त तू जे म्हटलं की तुझी कझिन सिस्टर, ते मी सांगितलं ते तसंच झालं. स्टार्टेड फ्रॉम द टॉप लेवल JEE, ठीक आहे. नंतर डिसाईड केलं की ठीक आहे कुठेतरी खाली येऊ. नंतर आज म्हणजे तू म्हणतोय की मग कुठेतरी की नाही मी 12th पास झाली पाहिजे ॲटलिस्ट, बरोबर आहे. तिथेच चूक झालं. स्टार्ट कुठून केलं, टॉप लेवलला. स्टार्ट कुठून करावं लागेल, खालून स्टार्ट करावं लागेल. एक एक स्टेप आपल्याला अप जावं लागेल. जसं आपण वर आलो फ्लोअरवर तर पहिली पायरी. येस, दॅट इज द करेक्ट अप्रोच ॲक्च्युली, ठीक आहे. दुसरं आता नोटिफिकेशन. तर डिसेंबर-जानेवारीमध्ये शक्यतो नोटिफिकेशन येतं. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय की यस तुम्ही 12वीची बोर्ड एक्झाम देत आहे म्हणजे तुम्ही CET दिल्ली म्हणजे दिल्लीच पाहिजे असं नाही आहे, ठीक आहे. पण तुम्ही इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहे, फार्मसीसाठी इंटरेस्टेड आहे म्हणून तुम्हाला CET, मग MSCET सेल आहे, ठीक आहे, जे की ह्या सर्व एक्झामाने हे प्रोसेस कंडक्ट करतं. मग MSCET सेलचं नोटिफिकेशन येईल, ठीक आहे. त्याच्यानुसार आपल्याला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल की यस आय एम इंटरेस्टेड फॉर द एंट्रन्स एक्झाम. ती जे एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यासाठी मी इंटरेस्टेड आहे, बरं आहे. डॉक्युमेंटच्या बाबतीत बघा, सर्व पॅरेंट्सला एक माझं एक अपीलच समजा की सर्वात पहिलं जर ऑथेंटिकेट डॉक्युमेंट कोणत्या विद्यार्थ्याचं बनत असेल तर त्या 10वीचं स्टेट बोर्ड, बरोबर आहे, 10वीचे स्टेट बोर्ड सर्टिफिकेट, दॅट इज द फर्स्ट ऑथेंटिकेट डॉक्युमेंट. आणि माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर जसं तुमचं नाव आलं आहे ना त्या विद्यार्थ्याचं, तसंच नाव प्रत्येक डॉक्युमेंटवर येईल विथ स्पेलिंग. मग त्यामध्ये एखादं लेटर जर आपण घेतलं तर ते प्लस नाही मायनस, ते ॲज इट इज ते कॉपी व्हायला पाहिजे पुढे, ते ॲज इट इज फॉरवर्ड व्हायला पाहिजे. पुढे चालून कुठेच डॉक्युमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. मग तुम्ही का जसं आता OBC असाल तर मग कास्ट सर्टिफिकेट आहे, कॉस्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, हे असायलाच पाहिजे, बरं. ओपनमधून जर असेल तर EWS लागेलच, डोमेसाईल प्रत्येकाला लागेलच. हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहे की जे लागेल. मग कॅटेगरी वाईज काही डॉक्युमेंट्स प्लस मायनस होतात, बरं. आणि हे डॉक्युमेंट मला असं वाटतं की थोडं आपण ॲडव्हान्समध्ये, एखादा मुलगा 12वीला आहे समजा, बरोबर आहे, तर त्या वर्षी त्यांनी ते डॉक्युमेंट्स काढून घ्यायला पाहिजे त्या चालू वर्षामधले, बरं. तर आणि त्यानंतर एक्झाम जी होते 12वीची बोर्ड एक्झामिनेशन शक्यतो फेब्रुवारीमध्ये होते आणि त्यानंतर CETची जी एक्झाम होते ती मे मंथमध्ये होते. म्हणजे बोर्ड एक्झामनंतर तुम्हाला मधात 1.5 महिना मिळतो की तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त CETचा अभ्याससुद्धा करू शकतात किंवा JEEचा अभ्याससुद्धा करता येईल आपल्याला. तुम्ही जो हा 1 ते 1.5 महिन्याचा स्पॅन सांगितला ना, माझ्या माइंडमध्ये जस्ट क्वेश्चन आला होता, सर हे क्रॅश कोर्सवाला काही प्रोग्राम आहे? हां, कारण विद्यार्थी करायला बघतात किंवा काय करतात, म्हणजे माझ्याकडे पण एक स्टुडंट आहे आता काउन्सिलिंगला, ते म्हणते सर मला पहिले मी CET चालू केलं, देन थोडं JEE करत आहे, आता माझा 1 महिना तब्येत वगैरे खराब झाली, मी कोपअप नाही करत आहे, मग मी CET काय करेल सर की बोर्डाची एक्झाम येईल ना तोपर्यंत जर झालं माझं तर ठीक, नाही तर मग मी क्रॅश कोर्समध्ये किंवा 1-1.5 महिन्यामध्ये स्पॅन करेल. इज इट पॉसिबल टू कव्हर इन दॅट 1 month ऑफ पिरियड? मला सांग सूरज, आपण जर सिम्पल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे चॅप्टर नंबर ऑफ चॅप्टर जरी घेतले सिलेबसमध्ये जे आहे तो ऑन ॲन ॲव्हरेज एका सब्जेक्टचे 20 ते 25 चॅप्टर, ठीक आहे, 25, ठीक आहे, रफली 3 सब्जेक्ट PCM किंवा PCB, 25 3 75, आणि माझा दिवस किती मिळत आहे? 1 month हार्डली, 1.5 month, 45 दिवसात 70. इज इट पॉसिबल? नो. म्हणून मग जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर प्रिपेअर करत आहे ना, म्हणजे ड्युरिंग दॅट पिरियड 11th आणि 12th, तर तो चॅप्टर पहिले व्यवस्थित समजून घ्या, नॉलेज घ्या, ओके. त्यानंतर ते नॉलेज अप्लाय करा. अप्लाय करत असताना तुम्ही काय करा, मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करा, बरोबर आहे. सुरुवातीला इझी सॉल्व करा, म्हणजे जेणेकरून एक कॉन्फिडन्स येतो की आपल्याला MCQ सॉल्व करतात. मग थोडे मीडियम लेवलचे घ्या, मग डिफिकल्ट घ्या, मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्या, मग JEEचे घ्या. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अप जा. तो जो 1.5 महिना आहे ना क्रॅश कोर्स, मला असं वाटत नाही की त्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुमची सर्व प्रिपरेशन होईल. तुम्हाला ती इट्स अ प्रोसेस,
इट्स अ प्रोसेस. ती एक प्रोसेस आहे. तुम्हाला दररोज काय करायचं तर तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहायचं आहे, एक एक स्टेप पुढे न्यायचं आहे. आणि तुम्ही जे 2 वर्षात कराल ते 1.5 महिन्यात फक्त रिवाईज करू शकाल. 1.5 महिन्यात तुम्ही पूर्ण CETचा अभ्यास कराल किंवा क्रॅश कोर्स लावला म्हणजे मला सक्सेस मिळेल, हे चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. 2 वर्ष तुम्हाला कन्सिस्टंटली रेग्युलरली अभ्यास करावा लागेल, बरं आहे. त्यामुळे तुम्हाला सक्सेस इझिली मिळून जाईल. थँक्यू सर. म्हणजे वेल सेट. बरोबर आहे ना, जी गोष्ट 2 वर्ष दिला आहे टाईम तर तेवढ्यातच करायला पाहिजे. आता आपण थोडं एक्झाम पॅटर्न समजून घेऊया. म्हणजे एक्झाम पॅटर्न नेमका काय असतो, किती मार्क्स वगैरे राहतात, आणि थोडं इथे पर्सेंटाईलचं काय असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना ना या एज ग्रुपमध्ये समजत नाही. त्यांना पर्सेंटेज समजतं, 100 आउट ऑफ मला 98% मिळाले, बट व्हॉट इज द पर्सेंटाईल, तर ते पण सांगा आणि एक्झाम पॅटर्न पण कव्हर करू. बघा, एक्झाम पॅटर्न 10वीमध्ये बोर्ड एक्झाम दिली, ठीक आहे. काय केलं की आपण समजा एक सब्जेक्ट आहे, जिओग्राफी आहे किंवा सायन्स आहे, सायन्स सब्जेक्ट रीड केला, ते रिसाईट केला, ओके. रिसाईट केला आणि कुठेतरी सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आले, थोडेफार ऑब्जेक्टिव्ह आले, ते आपण मांडलं, नॉलेज गेन केलं आणि ते मांडलं, शोकेस केलं, लिहिलं, मार्क्सही मिळाले, नो डाऊट, ठीक आहे. पण जेव्हा आणि नो डाऊट 12th बोर्ड एक्झाम पण अशाच प्रकारे होईल. पण काय आहे ना की आपण बरेचदा असे होते ना, 12th बोर्डमध्ये मुलांना मार्क मिळतात पण एंट्रन्समध्ये मिळत नाही, CETत मिळत नाही, JEEमध्ये मिळत नाही किंवा नीटमध्ये मिळत नाही. बेसिक डिफरन्स हाच आहे की जसं आहे, आता एखादा व्यक्ती आहे, त्याला गाडी म्हणजे 4 व्हीलर चालवता येत नाही, त्याला म्हटलं की हे स्टेअरिंग आहे आणि बस तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकता, हे ॲक्सिलेटर आहे, हा ब्रेक आहे, हा क्लच आहे, ठीक आहे. पण त्याला म्हटलं की हां, त्याला थिअरॉटिकल नॉलेज दिलं आणि त्याला म्हटलं की आता बस आणि ही गाडी चालव. सो दीज आर बेसिकली 2 डिफरंट थिंग्स, बरं आहे. टू गेन नॉलेज इज अ वन थिंग अँड टू अप्लाय द नॉलेज इज डिफरंट थिंग, बरं आहे. तर हे जे एक्झाम पॅटर्नमधला सर्वात महत्त्वाचा फरक आहे, जेवढ्याही एंट्रन्स एक्झाम आहे ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम आहे. त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, खाली ऑप्शन्स आहे. मग ऑप्शनमध्ये काय ना, कन्फ्युजिंग ऑप्शन. मग तुम्ही प्रश्न वाचाल, तुम्ही मग हे डिसाईड कराल की हा प्रश्न नक्की कोणत्या चॅप्टरमधला आहे, त्या चॅप्टरमधल्या कोणत्या सब पॉईंटवर आहे. मग तुम्ही त्याचं नॉलेज काय आहे, तुम्हाला बॅकअप काय, ते नॉलेज ते अप्लाय करून यू विल फाइंड द आन्सर, बरं आहे. आणि नो डाऊट ऑप्शन्स कन्फ्युजिंग असतात, ऑप्शन मग देन यू विल मार्क द आन्सर, ठीक आहे. आणि हा एक्झाम पॅटर्नमधला एक मुलांना सर्वात महत्त्वाचा डिफरन्स जाणून घ्यावा लागेल की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि बोर्ड एक्झाम, ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं, CET आणि JEEमध्ये, CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, JEEमध्ये निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंगचा अर्थ काय आहे की जर तुम्ही चुकीचा आन्सर मार्क केला असेल तर तुमचा मार्क मायनस, म्हणजे भेटणार तर नाहीच आहे तुम्हाला, नो डाऊट, पण मार्क काय होईल, मायनस होईल, कमी होईल. CETमध्ये ते नाही आहे. हा एक मेजर डिफरन्स CET आणि JEEमध्ये. आता राहिलं पर्सेंटाईलवर. बघा काय आहे, आता मॅक्झिमम CET आणि JEE ह्या ऑनलाईन एक्झाम्स आहे, बरं. ऑनलाईन एक्झाममध्ये सर्व मुलं तर एका वेळेस एक्झाम देत नाही, शिफ्ट दिले जातात त्यांना. मग शिफ्ट वाईज मुलं जेव्हा एक्झाम देतात, ठीक आहे, तर प्रत्येकाचा पेपर तर काही सारखा राहत नाही. म्हणजे एक्झाम CETच देत आहे, एक्झाम JEEच देत आहे, पण प्रत्येकजण वेगवेगळे थोडेफार क्वेश्चन्स अटेम्प्ट करत आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला सारखा पेपर दिला का, नाही दिला. मग तुम्हाला मग कोण जास्त हुशार आहे, कोण मेरिटमध्ये कोण वरती येईल, यासाठी मग ही पर्सेंटाईल मेथड अप्लाय केली जाते. पर्सेंटाईल मेथड करताना काय केलं जातं की एका शिफ्टमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, त्यांचा अभ्यास, म्हणजे तो एक नंबर त्यांच्याकडे राहतो. मग त्या शिफ्टमध्ये एक मुलांना ॲव्हरेज मार्क्स किती आले त्याच्यावरून ते जो पेपर आला असेल त्याची ते डिफिकल्टी लेवल डिसाईड करतात आणि त्याच्यावरून पर्सेंटाईल आपण म्हणू की कॅल्क्युलेट करतात. पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करत असताना रेफरन्स घेतला जातो ज्या विद्यार्थ्याला हायेस्ट मार्क्स मिळालेले आहे, त्याच्या कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांचा स्कोर काढला जातो. दॅट इज द पर्सेंटाईल. पर्सेंटाईज तर म्हणजे तो ॲब्सोल्यूट स्कोर झाला. 98% आहे म्हणजे आपल्याला समजून जाते की 100पैकी समजा 98 आहे. पण पर्सेंटाईल तसं नाही. जर समजा CETमध्ये जसं की जसं मॅथचा 100 मार्क्सचा पेपर असतो, फिजिक्स 50 आणि केमिस्ट्री 50 म्हणजे 200 मार्क्सचा पेपर आहे. पण एखाद्याला 99% मिळालं म्हणजे त्याला 99% मिळालं असं नाही आहे. मे बी एखाद्या विद्यार्थ्याला 200पैकी 160 170 मार्क असेल तरी तो पर्सेंटाईलमध्ये 99 पॉईंट काहीवर गेलेला असेल. तर हा एक मेजर डिफरन्स आहे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल. आणि पर्सेंटाईल एकदा कॅल्क्युलेट झाले विद्यार्थ्यांचे की त्याच्यावरून त्यांचा मेरिट नंबर लागतो. आणि हे सर्व होत असताना बघा, अजून आता CET देतील मुलं
त्यांचे स्कोर म्हणजे स्कोर कार्ड आहे, स्कोर कार्डवर काय राहील, पर्सेंटाईल राहील, झाला. मग आता त्याच्यावर मेरिट नंबर येत नाही, पण त्याच्यावर मेरिट नंबर येत नाही. मेरिट नंबर केव्हा येतं, त्याच्यानंतर त्यांना अप्लाय करावं लागेल की एखाद्याने CET दिली म्हणजे तो इंजिनिअरिंगच्या म्हणजे ॲडमिशन घेईलच असं नाही आहे ना, कंपल्सरी नाही आहे ना. मग अजून एक नोटिफिकेशन येतं आणि मग त्याला रजिस्टर करावं लागतं की येस आय हॅव अपियर्ड फॉर CET, मी CET एक्झाम दिलेली आहे, हा माझा स्कोर आहे आणि मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये इंटरेस्टेड आहे. आणि एकदा मग जेवढे कॅन्डिडेट रजिस्टर करतात, बरं, नंतर येतो त्यांचा मेरिट नंबर. बरोबर, एकदम व्यवस्थित सांगितलं सर, खूप डिटेलमध्ये. सो आता आपण एक्झाम नोटिफिकेशन बघितलं, त्याचे कधी मंथ्स असतात, काय डॉक्युमेंट्स लागतात, अँड देन एक्झाम पॅटर्न. आता आपण डिस्कस करूया थोडं प्रिपरेशन गोष्ट. तर बेसिकली प्रिपरेशन करताना विद्यार्थ्यांना जे डिस्ट्रॅक्शन्स येतात, बाकी बुक्स वगैरे तर तुम्ही आहेच अभ्यास सांगायला त्यांना सगळ्या गोष्टी, बट हे जे डिस्ट्रॅक्शन आहे आताच्या टाईममध्ये, जे हॅशटॅग इंस्टाग्राम काय बरंच एक स्नॅपचॅट वगैरे आहे, अजून काय व्हॉट्सअप आहे, ते डिस्ट्रॅक्शन्सपासून कसं विद्यार्थ्यांनी दूर राहायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? बघा, आता या फील्डमध्ये काम करत असताना 10 वर्ष झाले आणि आज म्हणजे पॅरेंट्सचा मेन कन्सर्न काय राहतो, पॅरेंट्स जेव्हा येतात की सर हा माझा मुलगा मोबाईल खूप पाहतो, बरं आहे, माझी मुलगी मोबाईल खूप पाहते. माझं त्यांना सरळ सांगणं असतं की मोबाईल, आता आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो मुलांना तर आम्ही हे सांगतो की मोबाईल पाहू नका म्हणून, ओके, पण आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही ना, आम्ही त्यांच्या हातून मोबाईल हिसकावून घेऊ शकत नाही. मोबाईल त्यांच्या हातातून हिसकावून घेणारे पॅरेंट्स आहे, हिसकून घ्यायला पाहिजे, बरं आहे. दुसरं महत्त्वाचं की त्यांना स्पेशल मोबाईल प्रोव्हाइड नका करू, ठीक आहे, एक कॉमन मोबाईल घ्या, ठीक आहे, आणि त्यांना सांगा की हां बेटा रात्री 7 ते 8 हा टाईम आहे, या टाईममध्ये तुला काय करायचं आहे तू मोबाईलवर करायचा, बरं आहे. त्यांना आणि अभ्यास करत असताना मुलांच्या जवळ तो कुठेतरी एका वेगळ्या रूममध्ये अभ्यास करतोय, स्पेशल रूममध्ये अभ्यास करतोय, आणि अभ्यास करताना त्याच्यासोबत मोबाईल आहे आणि तो कारण सांगतो की बाबा मला काहीतरी डाऊट आला तर मी मोबाईलमध्ये पाहतो. मुलं आमच्याजवळ 1-1, 2-2 वर्ष कंटिन्यू शिकतात समजा, पण कधी डाऊट विचारायला येत नाही. आणि खरंच ते मोबाईलमध्ये डाऊट म्हणजे सॉल्व करून घेत असतील का, ते काहीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करतात, ऑलमोस्ट सर्व मुलं करतात. तर सो नंबर 1, पॅरेंट्स शुड नॉट प्रोव्हाइड स्पेशल मोबाईल टू द स्टुडंट्स, त्यांनी द्यायलाच नाही पाहिजे. मग द्यायचा तर काय, तर नंबर 2, दे शुड हॅव 1 कॉमन मोबाईल. आता असं आहे की मोबाईल आता लहान मुलांपासून सर्वजण पाहतात की ठीक आहे की हा कॉमन मोबाईल आहे, तो अर्धा 1 तास पाहत जा, आणि अभ्यास करायच्या वेळेस मोबाईल द्या. मोबाईल हे सर्वात मोठं एक डिस्ट्रॅक्शन झालेलं आता. आणि काय ना, मुलांना तेवढी मॅच्युरिटी नाही आहे ना की आपण आता या गोष्टीमध्ये जर इन्व्हॉल्व झालो तर आपल्या करिअरवर किती इम्पॅक्ट होणार आहे हे त्यांना माहीत नाही, किंवा ते मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आलेली नाही, किंवा आलेली असेलही कदाचित, किंवा त्यांना समजत आहे की मोबाईल पाहणं वाईट आहे, बरोबर आहे, पण ते स्वतःला ते त्याच्यापासून दूर ठेवू शकत नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा रोल आहे पॅरेंट्सचा, की पॅरेंट्सनी त्यांच्यावर व्यवस्थित वॉच ठेवायला पाहिजे, बरं आहे. डिस्ट्रॅक्शनच्या बाबतीत दुसरं एक म्हणजे ठीक आहे, मोबाईल हा एक पार्ट झाला. मुलं जेव्हा बाहेर जातात ते पॅरेंट्सला सांगतात की मला कुठेतरी जायचं आहे, मी मित्राकडे चाललो अभ्यास करायला. पॅरेंट्सनी पण स्वतः की हा कोणत्या मित्राकडे चाललो आहे किंवा कोणत्या मैत्रिणीकडे जात आहे तर ते खरोखर अभ्यास करत आहे का, हे पॅरेंट्सनी वाच ठेवणं आज काळाची गरज झालेली आहे. कारण 11वी-12वीमध्ये जर हे 1-2 वर्ष जर कुठेतरी बिघडले, बरोबर आहे, तर त्यांचं करिअर डिस्ट्रॅक्ट होऊन जातं सर्व, आणि थिंग्स मग खूप डिफिकल्ट होऊन जातात पुढे पुन्हा करेक्ट पाथवर येण्यासाठी. तर एक माझं असं ओपिनियन आहे की एक सिंपल गोष्टी ठेवून की मुलांनी फक्त थोडा अभ्यास करा, हां रिफ्रेशमेंट पाहिजे थोडंफार, जा बाहेर खेळा, बरं आहे, असे नाही मग करता येईल ना की फक्त तू अभ्यासच कर, इट विल क्रिएट फटीक, त्याने फटीक येईल, इफिशियन्सी कमी होईल, बरोबर आहे. आणि जसं तू म्हटलं की अभ्यासाच्या बाबतीत मला फक्त एकच वाटतं की इंजिनिअरिंगला जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, हे 3 सब्जेक्ट आहे, हे बुक्स आहे, याचा मला अभ्यास करायचा आहे. कीप द थिंग्स ॲज सिम्पल ॲज पॉसिबल, बरं आहे. हा चॅप्टर मला अभ्यास करायचा आहे, याच्यावरचे MCQs मला सॉल्व करायचे आहे. रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, ह्याच 3 गोष्टी ठेवून पुढे चालायचं आहे. सर इथे जे बोलले तुम्ही रेग्युलॅरिटी अँड कन्सिस्टन्सी, आता मी काही अशा विद्यार्थ्यांना भेटतो, इव्हन मी माझ्याबद्दल पण सांगतो
की स्वतःला अवेअरनेस असतं की मला कन्सिस्टंट राहायचं आहे, मला रेग्युलर राहायचं आहे, मला हार्डवर्क करायचं आहे, मला माहिती आहे की मला एक COP सारखं PICT सारखं चांगलं कॉलेज पाहिजे, पण तरीसुद्धा कधी कधी विद्यार्थी कन्सिस्टंट राहू शकत नाही. तर तुम्ही थोडंसं एक डिफरन्स सांगाल का की जे विद्यार्थी एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करतात आणि काही विद्यार्थी नाही करू शकत, आणि कधी कधी तुम्ही बघितलं असेल की अरे या मुलांनी एवढा कमी स्कोर काय आणला, हा पण तो हुशारच होता, पण काही अशा काही क्वालिटीज असतात, कधी कधी म्हणतात ना स्किलपेक्षा विल काम करतं, इफ टॅलेंट डझंट हार्डवर्क बीट्स द टॅलेंट. तर तुम्ही अशा काय डिफरन्स बघता जो विद्यार्थी चांगला परफॉर्म करतो एक्झाम्समध्ये आणि जो नाही करत? बघा आता हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय ना ऑलमोस्ट, आणि हा प्रत्येकाचा IQ सारखा असतो असं नाही आहे बिलकुल. काही जणांचा इंटेलिजन्स क्वेश्चन खरोखर हाय असतो, त्यांना एकदा शिकवलं की ते त्यांच्या माइंडमध्ये बसून जातं. मग कोणाचा IQ थोडा कमी असतो, पण त्या गोष्टी हार्डवर्कने ओव्हरकम करता येतं. या गोष्टीमध्ये मी बिलीव्ह करतो की तुम्ही हार्डवर्क करा, तुम्हाला सक्सेस मिळेल. ठीक आहे ना. 100पैकी एकच जण तो हाय IQ असणारा असतो, बरोबर आहे. आता काही जे विद्यार्थी आहे ते कसे असतात ना, ते क्लासेसला रेग्युलर येणे, बॅच न पाडणे, व्यवस्थित अभ्यास करणे, आणि 11वी-12वीमध्ये म्हणजे की 8-10 तास अभ्यास करायचा नाही आहे. मी मुलांना नेहमी सांगतो की 10वीनंतर मुलं माझ्याकडे जेव्हा येतात ना की सुरुवातीला खूप उत्साह असते, बरोबर आहे. त्यांचा असा स्टडीचा जो ग्राफ आहे तो ऑफ जातो, बिलकुल ऑफ जातो, खूप ऑफ जातो, पण किती दिवस, 1-2 महिने, बरं आहे. नंतर त्यांचा तो उत्साह कमी होतो, हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. रिझन्स आर डिफरंट, ओके. आणि मग त्यांचा स्टडी असा पुन्हा कमी होतं. मी त्यांना म्हणत असतो की बेटा आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला काय करायचं, एका लेवलला यायचं आहे आणि ते कन्सिस्टंटली पुढे कंटिन्यू करायचं आहे. बरेचसे मुलं आम्ही पाहतो आणि डिस्ट्रॅक्शन्स बघा काय होते, जे तू म्हटलं मग अशी की देर आर मेनी फॅक्टर्स. काही मित्र जे आहे ना, मित्र किंवा मैत्रिणी बाहेर गेलेले असतात 11वी-12वीला, ते यांच्या काहीतरी कॉन्टॅक्टमध्ये येतात, अरे आमच्या इथे तर असं चालू आहे, आमच्या तर मुलांच्या मनात अजून काहीतरी डाऊट्स क्रिएट होतात. माझ्याकडे असे भरपूर एक्झाम्पल आहे की जे खूप हुशार होते, ते माझ्याकडे शिकत होते. समजा मॅथमॅटिक्स मी शिकवतो, माझ्याकडे मॅथमॅटिक्स शिकत आहे, पण ते काहीतरी ऑनलाईन अजून करत होते. मग माझाच सब्जेक्ट त्यांना चांगला समजला म्हणून तोच चॅप्टर त्यांना तिकडे समजत आहे. मग त्यांना काय वाटत होतं की नाही, ऑनलाईन जे आहे ना ते खूपच चांगलं आहे. मग 1-2 मी नाव घेणार नाही, 10व्या वर्गात 100% असणारा मुलगा, 10व्या वर्गात किती स्कोर होता त्याचा, 100%. ठीक आहे, पूर्ण ऑनलाईन स्विच झाला. मी त्याला एकदा समजून सांगितलं, कारण जबरदस्ती करता येत नाही, कारण करिअर मेकिंग इयर्स असतात. त्याला तो पूर्ण, मग त्याने 3-4 महिन्यात आमचा कॉन्टॅक्ट सोडून दिला, बॅच सोडला, ऑनलाईन स्विच झाला. त्याला किती % भेटले असेल 12वीमध्ये? 51%. 51% CET-मध्ये किती भेटले? 52-53. आता कुठेतरी नागपूरला एका सामान्य एकदम असा जनरल कॉलेजमध्ये त्याने ॲडमिशन घेतलेली आहे, पण त्याच्यासोबतचे काही मुलं आहे ते चांगल्या कॉलेजमध्ये त्याच्या लेवलचे, बरोबर. तर हे एक असतं की कन्सिस्टन्सी आणि पेशन्स पाहिजे ना, की नाही. आणि जे टीचर तुम्हाला शिकवतात ना त्यांच्यावर विश्वास पाहिजे. हे सांगत आहे ना, यांचा एक्सपिरियन्स आहे, हे जे सांगत आहेत ते आपण फॉलो करणे, बरोबर आहे. तर आणि नो डाऊट विद्यार्थ्यांमध्ये स्वतःमध्ये एक विल पॉवर पाहिजे. 3 फॅक्टर महत्त्वाचे आहे ना. एक कोण आहे, स्टुडंट्स आहे, पॅरेंट्स आहे आणि टीचर आहे. आपण स्टुडंट्सला काउन्सिलिंग करण्याचं काम कोण करतं? पॅरेंट्स आणि टीचर. पण इम्प्लिमेंट कोणाला करायचं आहे? स्टुडंटला करायचं आहे. इम्प्लिमेंट स्टुडंटलाच करायचं आहे, तो त्यालाच करावं लागेल. आणि हे कोणासाठी आहे? त्याच्याचसाठी आहे, त्याच्याच बेटरमेंटसाठी आहे. त्याचं जर चांगलं झालं तर याच्यामध्ये एक प्राऊड फिलिंग कोणामध्ये येणार आहे? पॅरेंट्समध्ये आणि टीचरमध्ये. सो मी असंच म्हणणार की स्टुडंटला हेल्प करणारे बाकीचे फॅक्टर्स आहे, बाकी सर्व काम स्टुडंटला करायचं आहे. बरोबर सर, अगदी बरोबर. आता आपण जर थोडं फायनल ॲडवाईस म्हणूया पॅरेंट्ससाठी म्हणा, विद्यार्थ्यांसाठी म्हणा, किंवा व्हॉट इज द राईट अप्रोच की जे विद्यार्थी 10वीला असेल, इव्हन 11वी-12वीला असेल, की कशा प्रकारे त्यांनी एक तो फ्लो ठेवला पाहिजे जेणेकरून ते प्रॉपरली एका चांगल्या कॉलेजला येईल. कारण ना माझा मित्र एक शशांक म्हणून, तो आता IITला आहे, बेसिकली M.Tech करतोय. तर त्यांनी मला एकदा आम्ही जस्ट भेटलो, म्हटलं काय फरक आहे रे IITमध्ये आणि आपल्या कॉलेजेसमध्ये, कारण इंजिनिअरिंग आम्ही सोबतच केला. तो म्हणे सूरज क्या होता है, बोले जब अपन ऐसे अच्छे कॉलेज में चले जाते ना तो बहुत एक इलाइट ग्रुप या इलाइट स्टूडेंट के ग्रुप में आ जाते बोले, और बहुत सा कंपटीशन पीछे छूट जाता है बोले. तो अब मेरा जो कंपटीशन है वो नॉन IITians के साथ है ही नहीं, IITians के साथ है, और टोटल IIT है ही कितने कॉलेज, 22-25 ज़्यादा से ज़्यादा. तो ये ज़्यादा बेनिफिट मिल जाता है. तर माझं पण तेच म्हणणं आहे विद्यार्थ्यांना पण, इव्हन की जॉब वगैरे हे तर तुमचे पॅरेंट्स मागं लागतात, इव्हन टीचर्स पण मागं लागते. पण मी ॲज अ इंजिनियर पण त्यांना सांगू इच्छितो, एक चांगलं कॉलेज मिळालं तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी, त्या टाईपचं एक्सपोजर, त्या टाईपचं प्लेसमेंट मिळणं इझी होतं. तर
तर बेसिकली काय राईट अप्रोच राहील पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांसाठी प्लॅनिंग करण्यासाठी, करिअर प्लॅन करायचं असेल तर तुमचं काय ॲडवाईज राहील त्यांना? बघा आता आपण समजा जसं की दहावीमध्ये काय होतं की मुलं आता जे सध्या करंट बॅच आहे 10वीमध्ये, समजा आता एक्झाममध्ये 2-3 महिन्यांनी त्यांची एक्झाम आहे, जे हायर इन्स्टिट्यूट्स आहेत प्रायव्हेट ते त्यांच्याकडे येत आहे, त्यांच्यावर प्रेशर टाकत आहे की ॲडमिशन घ्या, फर्स्ट बॅचमध्ये याल तुम्ही, बरं रजिस्ट्रेशन करा, 10,000 भरा, 20,000 भरा, आमची एक्झामिनेशन आहे, स्कॉलरशिप एक्झामिनेशन आहे, त्या एक्झामिनेशनला आणि प्रत्येकाला स्कॉलरशिप, हां तुला 40%, तुला 45%, ऑलरेडी 4-4 लाख फी करून घेतात, मग तुला 50% तुला स्कॉलरशिप, तर तुला 2 लाख रुपये. ॲक्च्युली त्यांची फीस 1.5 ते 2 लाख रुपये असते, बरोबर आहे. तर याला एक पॅरेंट्सनी किंवा विद्यार्थ्यांनी कुठेतरी बळी नाही पडायला पाहिजे. आणि ज्याही इन्स्टिट्यूटला जात आहे ना की तर एक थोडं पॅरेंट्सनी स्टडी करायला पाहिजे. पॅरेंट्स पे करत आहे म्हणजे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी संपली असं नाही आहे ना, बरोबर आहे. तर पॅरेंट्सनी किंवा स्टुडंटनी हे पाहायला पाहिजे की आपण अमरावतीला, अकोल्याला, नांदेडला या इन्स्टिट्यूटला टाकत आहे, तर आपल्या मोर्शीतील काही विद्यार्थी, आपल्या मोर्शीतील म्हणत आहे मी, ओळखीतले परिचयातले काही विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटला गेले होते का, त्यांची लेवल काय होती आणि 12वी नंतर त्यांचा रिझल्ट काय आला, हा स्टडी पॅरेंट्सनी करण्याची जास्त गरज आहे. आमच्याकडे अनेक एक्झाम्पल असतात, परंतु बट वी कॅन नॉट फोर्स पॅरेंट्स अँड स्टुडंट्स की नाही की तुम्ही आमच्याच जवळ राहा. आता बघ तू जे म्हणतो की यस चांगलं कॉलेज कसं मॅटर करतं, जेव्हा एक माझ्याकडे यावर्षी एक विद्यार्थिनी होती 12वीला, तिला 94% आला, NT कॅटेगरीमधून होती, आणि मी तिला म्हटलं की तू पुण्याला जा, पुण्याला तुझा नंबरही लागतो, ठीक आहे, चांगल्या कॉलेजला लागतो आणि तू तेथे जा. काय होतं तिच्या पॅरेंट्सने तिला काय म्हटलं की तू एवढ्या दूर जाऊ नको, तू अमरावतीला थांब, बरोबर आहे. माझ्या तिने ॲडमिशन कुठे घेतली, अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये घेतली. पण तिने जर ॲडमिशन पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये जर घेतली असती तर काय झालं असतं की एक कॉम्पिटिशन जी आहे ना ते कुठेतरी हायर लेवलला गेली असती, त्याची कॉम्पिटिशन तिच्याच मुलांसोबत राहिली असती. फक्त तिला आता काय करायचं आहे, तिला अमरावती युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिट करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसोबत ती कॉम्पिट करायचं आहे. आणि तिची जी लेवल आहे ती लेवल नक्कीच हाय आहे. दे आर मॅचिंग विथ द नीड्स ऑफ द इंडस्ट्रीज, ठीक आहे. देअर करिक्युलम इज मॅचिंग विथ द नीड्स ऑफ द इंडस्ट्री, बरं आहे. इंडस्ट्रीची नीड काय हे पुण्यातल्या कॉलेजेसला, चांगल्या कॉलेजेसला चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून एक चांगलं कॉलेज मिळणं खूप मॅटर करतं, कारण तिथूनच जर प्लेसमेंट झालं, रिक्रुटमेंट जर झाले तर तुमचं करिअर तिथून स्टार्ट होऊन जातं. अदरवाईज तुम्ही मग गोळक्यामध्ये येतात, हजारोंच्या गोळक्यामध्ये येतात, बरोबर आहे. तर म्हणून एक पॅरेंट्सला एक ॲडवाईज आहे की आपले जे मुलं आहेत ते कोणत्या लेवलला जाऊ शकतात ते पॅरेंट्सला माहीत असतात. खूप हायर एक्सपेक्टेशन नाही, एक रिअलिस्टिक गोल ठेवा. मी तर असं म्हणणार की माझ्या जवळचे जे मुलं आहे ना, मी मागच्या 6 वर्षापासून समजा स्पेशली 12वीच्या मुलांच्या बाबतीत सांगतो आहे, माझा एक ग्रुप DY पाटील इन्स्टिट्यूटला आहे. माझ्या हाताखालून जे विद्यार्थी गेलेले 7 ते 8 विद्यार्थी. HJGS नांदेडला जवळपास 20 विद्यार्थ्यांचा ग्रुप झाला मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये, जिथे प्लेसमेंट रेशो चांगला आहे, बरं. आणि आता आपल्याला विद्यार्थी COEP, PICTला सुद्धा विद्यार्थी पाठवायचे आहे. आणि दुसऱ्या एक पॅरेंट्सला सांगतो फक्त एक, फीज इज नॉट द बिग इश्यू, कारण आता EWS आहे आणि मुलींसाठी तर नाहीच, नाही महाराष्ट्रामध्ये आता यस फ्री एज्युकेशनला प्रायव्हेट कॉलेज असलं तरी. तर म्हणून पॅरेंट्सला एक माझं सांगणं आहे की चांगल्या कॉलेजेसमध्ये मुलांना पाठवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, विद्यार्थी प्रयत्न करेल आणि टीचरसुद्धा प्रयत्न करेल. फक्त विद्यार्थ्यांनी एक हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि रेग्युलॅरिटी, दॅट इज द की टू द सक्सेस. आता इन केस समजा जसं तुम्ही गायडन्स वगैरे केलं, तुमचा आता एवढा छान एक्सपिरियन्स आहे, इन केस कोणी स्टुडंट असेल, पॅरेंट्स असेल, त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर व्हॉट आर द चॅनेल्स, कशा प्रकारे ते कॉन्टॅक्ट करू शकतात? बघा आता कॉन्टॅक्ट मला करायचा नो डाऊट, मी तर मोर्शीमध्ये राहतो, ज्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर 9096431511 आहे. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर द स्टुडंट्स. आणि त्यानंतर माझी जी इन्स्टिट्यूट आहे एक विधाणे कॉलनीमध्ये आहे आणि माझी एक इन्स्टिट्यूट भारतीय कॉलेजला लागून आहे, नवनीत अँड डायनामिक सायन्स अकॅडमी मोर्शी म्हणून. आणि आमचे एक्सलंट, वी आर प्रोड्युसिंग द एक्सलंट रिझल्ट हिअर इन मोर्शी, दॅट टू विथ द मिनिमम फीज. सो स्टुडंट्स, पॅरेंट्स आर ऑलवेज वेलकम फॉर गायडन्स अँड काउन्सिलिंग. सो थँक्यू सो मच सर. आणि मी पण म्हटलं पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला ऑफकोर्स सरांना भेटा, सरांना विचारा, कारण स्वतः सर गव्हर्नमेंट कॉलेजमधनं पास आउट आहे, टाटा मोटर्ससारख्या MNCsमध्ये काम केलेलं आहे. अँड थँक्यू सो मच बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म. थँक्यू सर, थँक्यू. ओके, हां पण कवर झालं.
पूर्णच क्वेश्चन झाले ना. ओके बंद करू दे ते. डिस्कशन चांगलं झालं. चांगलं झालं डिस्कशन.